गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुचरणकमलेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्राण्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिमीर देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदे विश्वमोहिनी नमिलीनिया. जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वंशी विभूषित कराडवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलादरुष्टा
जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभो जय जय माखण चोर भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम एक इनके पद वंदन किए नासते विघ्न अनेक आनंद कंद श्री कृष्ण चंद्र भगवान की जय 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 श्री राधेश्याम जय जय श्री वृंदावन धाम द्वारिकाधीश भगवान की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री राधे अखिल गुरुनिधान भगवान पंढरीनाथांच्या अथांग करुणेने भव्य दिव्य स्वरूपाचे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञातील आजचा हा तृतीय दिवस. काल आपण राजा परीक्षितीला कसा शाप झाला त्याच्या अगोदर आपण ऐकलंय या ग्रंथाचं महात्म्य, या ग्रंथाची रचना कशी झाली, भगवान व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने या ग्रंथाची निर्मिती केली, आपण पूर्ण आख्यान काल पाहितलंय. राजा परीक्षितीला शाप झालेला आहे. राजा स्वतः त्या ठिकाणी दुःख व्यतीत करतोय. अरे माझ्यासारखा पाखंडी या जगतात दुसरा कोणी नसेल. खरं तर या साधू संतांनी मला तात्काळ मरण द्यायला हवं होतं, परंतु यांनी मला तात्काळ मरण दिलं नाही. 7 दिवसाच्या नंतर मला तक्षक नावाचा सर्पदंश करणार आहे. गंगेच्या तटावरती जाऊन बसलेला आहे. परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी त्या ठिकाणी आलेले आहे. सुंदर उंच आसन होतं ते त्यांना बसवलंय आणि आता सगळे प्रश्न त्या ठिकाणी एक एक प्रश्न त्या ठिकाणी उलगडा करतोय. स्वतःच्या मनामध्ये जे काही विकल्प निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात ना, संसारिक व्यक्तींना विचारण्यापेक्षाही ते आपण साधू संतांना विचारणं गरजेचं आहे. साधू संतांना जर आपण विचारलं तर ती त्यातून मार्ग काढतील. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी राजा म्हणतोय माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत. 7 दिवसामध्ये मी काय करू शकतो? 7 दिवसामध्ये माझा उद्धार कशाने होईल? माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून मला 7 दिवसामध्ये भगवत प्राप्ती कशी होईल हा मार्ग मला सांगा. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी सांगतायत, राजा या जगतामध्ये देवापासून काही वंचित आहेत. त्यांना काही भगवत प्राप्तीची आस नाहीये. दुसरा एक वर्ग असा आहे ज्यांना भगवत भक्तीची आस आहे, ओढ आहे. राजा बघ तुझ्यासाठी तरी 7 दिवस आहेत. अरे सूर्यवंशातला राजा आहे, खटवांग राजा. त्या खटवांग राजासाठी तर फक्त आणि फक्त 1 तास राहिला होता. खटवांग राजा स्वर्गाधिक देवतांना मदत करण्यासाठी जायचा. दैत्यांचं आक्रमण स्वर्गावरती व्हायचं. त्यावेळेस मात्र हा खटवांग राजा त्या ठिकाणी देवतांना सहकार्य करण्यासाठी जायचा. एक दिवस गेला असताना
दैत्यांवरती विजय प्राप्त करून घेतलाय आणि त्यांनी मात्र सांगितलं की राजा, अरे विजय तर प्राप्त झाला, पण आता तुझं आयुष्य मात्र केवळ आणि केवळ 1 तासाचं उरलंय. 1 तास उरला खटवांग राजासी, 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 भाग्यदशा प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग राजासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग राजासी, 1 तास उरला खटवांग राजासी, 1 तास उरला खटवांग राजासी, 1 तास उरला खटवांग. तरी या ठिकाणी 7 दिवस आहे. बघ, त्या राजाला फक्त 1 तास उरला होता, पण भाग्यदशा कशी प्राप्त झाली. देवतांनी सांगितले, राजा तुझ्यासाठी फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये काय करणार सांगतो. भगवत प्राप्ती झाली पाहिजे, काय करावं लागेल. तो म्हटला, माझ्या नगरीमध्ये मला पोहोच करा. नगरी कोणती आहे? खटवांग राजाची अयोध्या. आणि या अयोध्येमध्ये गतप्राण झालेल्या जीवाला त्या ठिकाणी तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. बघा, 4 खाणी जग जीव अपारा, आवद तेजत जन्मही संसारा. पुन्हा जन्माला येण्याचं कारण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. 4 खाणी स्वेदज, जारज, उद्भिज आणि अंडज, 4 खाणीतील जीव असू द्या. अयोध्येमध्ये जर त्याचं मरण आलं, त्याला मरण प्राप्त झालं, तर त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो. मला अयोध्येमध्ये घेऊन जा. त्या क्षणामध्ये अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी देहाचं उत्करण झालं आणि तेव्हा मात्र त्याला सद्गती प्राप्त झाली. अरे राजा, त्या खटवांग राजाला 1 तास उरला होता, तुझ्यासाठी 7 दिवस आहेत, चिंता करू नकोस. या सृष्टीचं विस्तार वर्णन करून सांगा. ही सृष्टी कशी निर्माण झाली. पुन्हा त्या ठिकाणी विराट महापुरुषाचं वर्णन करून सांगितलंय. कुणापासून काय झालं, फार मोठा विस्तार वर्णन करून सांगितला. मरणासन्न अवस्थेमध्ये जीवाने काय करावं, आसन, श्वास, संधारण जितेंद्रिय भाऊ माणसाने. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय, स्थूले भगवतो रूपम मनसंधार योधिया. आसन, आसनावरती विजय प्राप्त करावा. आसनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आपलं आसन समाधी अवस्थेपर्यंत आपलं दृढ आसन असावं. तदनंतर श्वासावरती आपला विजय मिळावा. श्वासामध्ये पूरक, कुंभक, रिचक करून त्या ठिकाणी या श्वासावरती विजय मिळवावा आणि प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नामचिंतन करावं. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं जिनका नाम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं जिनका नाम. सासों
श्वासावरती अवलंबून आहे. श्वास, प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नाम चिंतन व्हावं. अगदी अशा अवस्थेमध्ये श्वासावरती विजय प्राप्त करावा. पुन्हा त्या ठिकाणी संधारण सांगितलंय. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. सत्संगतीचा त्या ठिकाणी स्वीकार करावा. संतांच्या संगतीचा सहवास करावा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जितेंद्रिय व्हावं, सत्संगती करावी. जितेंद्रिय व्हावं, इंद्रियांवरती विजय असला पाहिजे. अगदी अशा अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये जीवाने काय करावं पूर्ण काही त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलंय. तदनंतर आता द्वितीय स्कंदाच्या शेवटी या ग्रंथाची 10 लक्षणं सांगितली आहेत. 10 लक्षणं आहेत. ज्या ठिकाणी 7 लक्षणं असतील, 3 लक्षणं असतील, त्या लक्षणापेक्षाही ज्या ठिकाणी 10 लक्षणं पुरेपूर ग्रंथाचे असतात त्याला महापुराण म्हणतात. ते महापुराण आहे. कोणते आहेत ती 10 लक्षणं? अत्र सर्ग विसर्गस्य स्थान पोषण मोतया मनवंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 लक्षणं सांगितलीत. अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण उते मन्वंतर ईशानुकथा हे 10 लक्षण आहेत. आणि या 10 लक्षणाच्या अवतीभोवती संपूर्ण श्रीमद भागवत कथा फिरते. आता इथून पुढे मात्र आपल्याला एका एका लक्षणाचं चिंतन करायचंय थेट दशम स्कंदापर्यंत. संपूर्ण भागवत कथा या 10 लक्षणाच्या अवतीभोवती फिरते. या ठिकाणी द्वितीय स्कंद पूर्ण होतोय. आपण तृतीय स्कंदाला पदार्पण करतोय. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलेलं सर्ग लीला. सर्ग अत्र सर्ग विसर्गस्य स्थान पोषण मोतया. बघा या तृतीय स्कंदामध्ये 30 अध्याय सृष्टीविषयक प्रश्न केलेले आहेत. नारदाने ब्रह्मदेवाला, परीक्षितीने शुकदेवजींना असाच प्रश्न केला होता की या सृष्टीचा आम्हाला विस्तार करून सांगा. विदुरजींनी मैत्रियांना हाच प्रश्न विचारला होता. विदुरजींचं नाव ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी राजा परीक्षिती म्हणतोय, महाराज हे विदुर कोण आहेत? त्या विदुरांचं चरित्र मला ऐकायचंय. मला त्यांचं चरित्र वर्णन करून सांगा. त्यांचा जन्म कसा झाला? राजा शंतनूची पत्नी सत्यवती तिच्यापासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य झाले. चित्रांगद हा विवाह होण्याच्या अगोदरच गतप्राण झाला. राहिला विचित्रवीर्य.
राहिला विचित्रवीर्य. विचित्रवीर्यासाठी भीष्माचार्यांनी विराट राजाच्या कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 आणल्या होत्या. अंबिका आणि अंबालिकेने दोघींनी विवाह केला. त्याच्याबरोबर अंबेने सांगितलं, नाही मी विवाह करणार नाही. माझं पलायन कोणी केलं? माझं पलायन भीष्माचार्याने केलं ना. मग मी विवाह करेल तर फक्त भीष्माचार्यांबरोबरच करेल. पण भीष्माचार्याने भीषण प्रतिज्ञा केली, अजरामर ब्रह्मचारी राहण्याचं प्रण केलेला. दोघांचं जुळण्यासारखं नव्हतं, काय करावं. ती अंबा तेवढ्यावर थांबली नाही, त्यांच्या गुरुजींजवळ गेली आहे. त्यांचे गुरुजी कोण? परशुराम महाराज. आता त्या ठिकाणी गुरु शिष्यांचंच युद्ध सुरू झालंय. गुरु म्हणतात विवाह कर, शिष्य म्हणतो माझी प्रतिज्ञा आहे. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालंय. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी परशुरामजी मूर्छित पडले. भीष्माचार्य जवळ आले. भीष्माचार्य त्या ठिकाणी म्हणतायत, गुरुदेवा, तुम्हाला बराच वेळेस सांगतोय मी की मी माझी प्रतिज्ञा मोडू शकत नाही, क्षमा करा, मला याच्यामध्ये आग्रह करू नका. पुढे त्या ठिकाणी अंबेने मात्र विवाह केला नाही. या विचित्रवीर्यालाही या दोघींपासून संतती होण्याच्या अगोदर तो गतप्राण झाला. आता चिंता पडली सत्यवतीला, राज्यामध्ये कोणीतरी वारस असला पाहिजे राजकारभार चालवण्यासाठी. चिंताक्रांत झाली असताना आता हीच सत्यवती परत भीष्माचार्यांना मध्ये तुम्ही विवाह करा. भीष्माचार्याने सांगितलं, नाही, माझी जी प्रतिज्ञा आहे ना, मी माझी प्रतिज्ञा मोडू शकत नाही. मग काय करावं? तिला स्मरण झालंय पाराशरनंदन, पाराशर ऋषींपासून झालेला पुत्र मत्स्यगंधा अवस्थेमध्ये तिला स्मरण झालंय की माझा पुत्र आहे. कोण? भगवान व्यास. वचन दिलं होतं, माते तू ज्याही वेळेस मला स्मरण करशील ना, मी त्यावेळेस वाऱ्याच्या वेगाने तुझ्या जवळ येईल. तात्काळ त्या ठिकाणी स्मरण केल्याबरोबर व्यास आले. परंतु व्यासांचं उग्र तप चालू होतं. व्यासांना विनंती करते, या दोन्ही राण्यांच्या महालामध्ये प्रवेश करा. एकीच्या महालात प्रवेश केला. तिला मात्र व्यासांचं तेज सहन झालं नाही. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. माते, हिला पुत्र होईल म्हणे, परंतु दोन्ही डोळ्यांनी आंधळा असेल, तो जन्मांध असेल. हिने डोळे मिटून घेतले म्हणे, माझं तेज तिला पाहवलं नाही. दुसरीच्या महालामध्ये प्रवेश करण्या अगोदर त्या ठिकाणी सत्यवतीने सांगितलं, जा म्हणे, आता एक काम कर, तू मात्र डोळे घट्ट मिटू नकोस, आता घाबरू नकोस. किती जरी तेज असलं तरी घाबरू नकोस. त्यावेळेस मात्र ती घाबरली नाही, डोळे उघडे ठेवले. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यासांचं तेज पाहितल्या बरोबर ती पांढरी पडली. तिला पुत्र झाला पंडुरोगाने पीडित. त्याचं नाव आहे पांडू. आणि पहिलीला झालेला तो दोन्ही डोळ्याने आंधळा धृतराष्ट्र. असे दोन्ही पुत्र झाले. आणि त्या ठिकाणी एक दासी होती. त्या दासीच्याही महालामध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलंय. जशी दासीच्या महालामध्ये प्रवेश केला, दासीच्या महालामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिला मात्र काही वेदना झाल्या नाहीत. ती पांढरी पडली नाही, तिने डोळेही मिटले नाहीत. तिच्यापासून झाले ती विदुर काका. हे विदुरजी कळालेत आता हे दासीचे पुत्र आहेत. पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणे हे दासी पुत्र का झाले? दासी पुत्र होण्याचं कारण काय सांगतायत. पूर्वी एकदा मांडवी ऋषी तपश्चर्या करत असताना राज्यामध्ये चोरी झाली, राजकोषाची चोरी झाली. राजसैनिक चोरांच्या पाठीमागे लागलेले आहेत. द्रव्य घेऊन चोर पुढे पळत आहेत. पळता पळता मांडवी ऋषींच्या आश्रमामध्ये आले. मांडवी ऋषींच्या आश्रमामध्ये ते द्रव्य टाकलं आणि द्रव्य टाकून त्या ठिकाणाहून निघून गेले. थोड्या वेळात त्या ठिकाणी सैनिक आले. पाहतात तर काय, अरे अरे हे तर ऋषीचा आश्रम आहे. कुठेच म्हणे ऋषी ध्यान करतात म्हणे. तिकडे पकडलं त्यांना. अरे डोळे मिटून ध्यान लावताना लोकांना चोऱ्या करायला सांगता, असे कर्णधार तुम्हीच आहात म्हणून त्यांना पकडलंय मांडवी ऋषींना. राजाच्या समोर त्या ठिकाणी प्रस्तुत केलंय. राजा त्या ठिकाणी आव्हान देतोय, अरे ढोंगी साधूंना माझ्या राज्यामध्ये स्थान नाहीये, जा म्हणे याला सुळावर द्या.
सैनिकांनी पकडले, त्यांना सुळावर देण्यासाठी चालवलंय, सुळावर बसवलंय, पण अंगामध्ये सुळ घुसत नाहीये. जशाच तशी मांडी लावून बसलेली आहेत, अंगामध्ये सुळ घुसत नाही. हे दृश्य ज्यावेळेस सैनिकांनी पाहितले, सैनिक धावत धावत राजाजवळ आले. राजाला सांगतात सर्व झालं घडलेला वृत्तांत. राजा धावत गेला, साष्टांग प्रणिपात केला, म्हणे स्वामी महाराज, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला, क्षमा करा, क्षमा करा, मला क्षमा करा. नाही राजा, तू जो दंड तू दिलायस, तू राजधर्म सांभाळलास, जर कोणी त्या ठिकाणी ढोंग करून या ठिकाणी असं जर छळ करत असेल तर तू योग्य कारवाई केली आहेस, परंतु माझा गुन्हेगार तू नाहीयेस, माझा गुन्हेगार तू नाहीयेस. माझा गुन्हेगार जर तू असतास ना, मी तुला दंड केला असता. अरे माझा गुन्हेगार तो यमधर्म आहे, हा यमधर्माला मी जाब विचारणार आहे. हो, कुठलाही विचार न करता तात्काळ त्या ठिकाणाहून उठले, थेट यमधर्मामध्ये. त्यावेळेस मात्र यमधर्म विदुरजी होते. विदुरजींना विचारतात, सांग यमधर्मा, माझ्याकडून कोणता असा मोठा अपराध घडला होता की जी तू मला या ठिकाणी शिक्षा दिलीस, मला सुळावर दिलेस तू. चित्रगुप्ताला सांगितलं. चित्रगुप्त कडामणे यांचं रेकॉर्ड जसं रेकॉर्ड काढलं, त्यावेळेस मात्र लहानपणी बाल्य अवस्थेमध्ये एका पाकोळीची भिंगमुरटी केली होती त्यांनी. तिच्या पंखामध्ये काटा टोचवला होता. त्याचा परिणाम म्हणे आता तुम्हाला सुळावर जावं लागलं. पण पहा, बालपणी केलेली पाप हे तुम्हाला स्वप्नामध्ये भोगायला मिळतं, जागृतीमध्ये नाही, अज्ञानावस्थेमध्ये. कारण की त्यावेळेच जीवन म्हणजे पशुतुल्य असतं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना काही कळत नाही, आणि अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवन असतं. सांग यमधर्मा, हे स्वप्नामध्ये मला दुःख द्यायचं तू जागृतीमध्ये का दिलंस? मी तुला शाप देतो म्हणे, तू दासीचा पुत्र होऊन जन्माला येशील. हे पूर्वजन्मातले कोण होते? यमधर्म होते. शाप दिल्यामुळे त्यांना दासीपुत्र व्हावं लागलंय. हे दासीपुत्र विदुर त्या ठिकाणी कळाले. मग पुन्हा प्रश्न केला, म्हणे हे विदुर वनामध्ये का बरं निघून गेले? वनामध्ये जाण्याचं कारण काय? वनामध्ये जाण्याचं कारण सांगतायत. एकदा कौरव पांडव, भगवान परमात्म्याने महिसभा बनवली होती पांडवांसाठी. ती महिसभा पाहण्यासाठी देशोदेशचे राजे महाराज येत होते. त्यामध्ये हा दुर्योधन पण होता. एक दिवस कौरवांना आमंत्रण दिले पांडवांनी महिसभा पाहण्यासाठी. जसं त्या ठिकाणी दुर्योधन येतोय, दुर्योधन आधीच अहंकाराची मूर्तिमंत अहंकार असणार तो दुर्योधन पुढे चालतोय, धर्मराज पाठीमागे चालत असताना. पण महिसभा अशी होती, अगदी माया रूप होती. त्यावेळेस मात्र चालत असताना, दिसत असताना दार दिसायचं, परंतु असायची भिंत. दिसत असताना भिंत दिसायची, पण असायचं दार. चालत असताना दिसायची जमीन, पण असायचं पाणी. हो, दिसायचं पाणी, पण असायची जमीन. अगदी भुलभुलैयासारखं. अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी महिसभा पाहण्यासाठी हा दुर्योधन पुढे चालतोय. चालता चालता मोठं महाद्वार बघितलंय. जसं द्वारामध्ये प्रवेश करणार, थेट भिंतीला टचला. धर्मराजाने सांगितलं, अरे दुर्योधना माझ्या पाठीमागे. म्हणे अरे चुकलं म्हणे माझं. आता पाठीमागे चालू लागला. चालता चालता जसा आता आतमध्ये प्रवेश केला, भिंतीतून आतमध्ये प्रवेश केला. जसा प्रवेश केला, आतमध्ये दिसत असताना पाणी दिसू लागलं. या दुर्योधनाने धोतर सावरलं आणि पाण्यातून चालत असताना अरे जमीनही दिसताना पाणी दिसतंय. आता पुढे चालता चालता दुर्योधन पुढे चालू लागला. चालता चालता पुढे जमीन दिसली, पण होतं काय? पाणी. जसा पाय टाकला, थेट कमर इतक्या पाण्यामध्ये जाऊन पडला. सगळं सैन्य हसलं. कौरव सैन्य पण हसलं, पांडवही हसले, भगवान श्रीकृष्णही हसले, द्रौपदीही हसली. बघा,
जीवनामध्ये एक शब्द जर आपल्या वाकडा गेला, वाईट गेला, तर त्याने किती रान पेटत जर ऐकायचं असेल तर महाभारत आपल्या समोर मोठं उदाहरण आहे. हसले इथपर्यंत ठीक होतं. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीकडे पाहितलंय, द्रौपदीकडे पाहितल्याबरोबर द्रौपदीने फक्त एक शब्द उच्चारला, त्याचा परिणाम संबंध महाभारत घडलं. ती म्हटली, मला वाटत नव्हतं म्हणे आंधळीची मुलं आंधळीच असतात. ऐका ना, असंच आहे आपल्या संसारामध्ये. मोठी मोठी जी भांडणं होतात ना, मोठ्या भांडणांसाठी लई मोठी कारणं असतात असं नाहीये. मोठी भांडणं होण्यासाठी मोठं कारण असतं, क्षुल्लक कारण असतं. क्षुल्लक कारणावरून मोठं रान पेटतं. एका शब्दावरून एवढं वातावरण चिघळलं. दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणतोय, हे द्रौपदे बघ, एवढं सोपं समजू नकोस म्हणे. जी बोललीस ना तू आता, हे तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. तेवढं बोलला, त्या ठिकाणी निघून आले. बरं काय करायचं आता? आता रणनीती आखली आहे. यांच्याकडून शकुनी सांगतोय, मी सांगतो तसं करा. काय करायचं म्हणे? त्या शकुनीने जरासंधाच्या हाडाच्या कवड्या बनवल्या होत्या. कोणाच्या? जरासंधाच्या. या जरासंधाला भीमाने मारला होता. आता प्रत्येक वेळेस शंका निर्माण होते, अरे पांडवांच्या विरोधातच का कवड्या पडत होत्या? त्याचं कारण आहे, याला म्हणतात हाडवैर. कोणतं वैर? हाडवैर. जरी पांडवांच्या बाजूने जरी कवड्या पडल्या तरी जसा त्या ठिकाणी डोकावून भीमाने बघावं, भीमाने बघितल्याबरोबर त्या कवड्या पलटायच्या. मग त्या ठिकाणी कवड्या बनवलेल्या आहेत. दोन्ही आता एका बाजूने पांडव आहेत, एका बाजूने कौरव आहेत. शकुनी त्या ठिकाणी म्हणतोय, अरे दोन्ही राजे जर एका ठिकाणी आले असतील तर तुमच्यामध्ये काहीतरी खेळ व्हायला पाहिजे. काही माणसं खेळच करणारे असतात. किती शकुनी असतात. शकुनी गेले, त्यांची वंशावळ गेली असं समजू नका. गावोगावी बरीच आहे शकुनी सारखी माणसं. बघा, त्यावेळेस त्या शकुनीने पूर्णपणे बेत आखलेला आहे. सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सांगतोय, म्हणे दोन्ही राजांमध्ये काहीतरी क्रीडा झाली पाहिजे. काय खेळायची? म्हणजे दूध क्रीडा खेळा. कवड्या टाकायला सुरुवात केली. सांग धर्मराजे, तुझ्याकडे काय पणाला लावशील? धर्मराजाने सांगितलंय, माझ्याकडे भरपूर सैन्य आहे. माझं जेवढं हत्तीदळ आहे ते हत्तीदळ मी पणाला लावतो. कवड्या टाकल्या. जसं त्या ठिकाणी भीमाने बघावं, भीमाने बघितल्याबरोबर कवड्या पलटायच्या. आता त्या ठिकाणी हत्तीदळ हरवून बसले. सांग म्हणे धर्म, तुझ्याकडे काय आहे? बरं, त्या ठिकाणी क्षत्रिय वृत्ती अशी होती की हार म्हणायची नाही. आपला मान मात्र झुकला नाही पाहिजे. अगदी त्या ठिकाणी मानासाठी एवढी त्या ठिकाणी तत्पर राहतात क्षत्रिय माणसं. हो, सांग धर्मा, तुझ्याकडे काय राहिलंय? तर धर्मराजाने सांगावं, माझं घोडदळ आहे, मी पणाला लावतो. घोडदळ हरवून बसले. आणि माझं पायदळ आहे, पायदळ पणाला लावलं, पायदळ हरवून बसले. सांग धर्मा, तुझ्याकडे काय राहिलंय? म्हणे माझी मैसभा आहे, आता मैसभाही हरवून बसले. सांग राजा, तुझ्याकडे काय राहिलंय? माझ्याकडे जेवढं ऐश्वर आहे सगळं मी पणाला लावतो. आता या ठिकाणी सर्वस्वाने हारले होते, परंतु हार मानायची नसते. जोपर्यंत स्वतःचा पराजय होत नाही तोपर्यंत क्षत्रिय वृत्ती कधी हार मानत नाही. रणी निघता शूर न फिरे माघारी. रणांगणामध्ये शूर जर निघाला तर त्या ठिकाणी कधी माघार फिरून पाहत नाही. अगदी त्या ठिकाणी अवस्थेमध्ये धर्मा, सांग तुझ्याकडे काय राहिलंय? माझ्याकडे वाघासारखे 4 भाऊ आहेत म्हणे. 4ही भाऊ पणाला लावतो. कवड्या टाकल्या आणि कवड्या हरवून बसले. आता त्या ठिकाणी सांग धर्मा, तुझ्याकडे काय राहिलंय? त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी मी स्वतः आणखी सिद्ध आहे. मी स्वतःला पणाला लावतो. मी जर हारलो तर तुमचा जन्मभर चाखर म्हणून राहील. कवड्या टाकल्या. आता धर्मराजही स्वतः हारले होते. आता पांडव हे पूर्णपणे हारून गेले होते. तेवढ्यामध्ये शकुनी म्हणतोय, ए धर्मा, तुझ्याकडे आणखी एक वस्तू आहे म्हणे.
जर ती वस्तू पणाला लावलीस ना, गेलेलं ऐश्वर पूर्णपणे परत प्राप्त होईल. जुगार खेळणारी मंडळी बघा, त्यांना कळत नाही 10 रुपये आलेले दिसतात पण 20 रुपये गेलेले दिसत नाही. माणसांना फक्त हास लागलेली असते, या डावामध्ये नाही तर पुढच्या डावामध्ये, या डावामध्ये नाही तर पुढच्या डावामध्ये काहीतरी त्या ठिकाणी प्राप्त होईल. सांगू तुम्हाला, अरे पांडवांचं एवढं ऐश्वर होतं पण ऐश्वर टिकलं नाही या जुगारापुढे. आता तरी सावध व्हा, या जुगारापासून दूर जावा. जुगाराने कुणाचं भलं केलं नाही. बऱ्याच पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या या व्यसनाने. बघा, सर्वस्वाने हरलेली पांडव, त्या पांडवांना त्या ठिकाणी हा शकुनी सांगतोय, अरे धर्मा, तुझ्याकडे एक वस्तू अशी आहे की तू परत पणाला गेलेलं सर्व ऐश्वर प्राप्त करून घेऊ शकतोस. काय म्हणे माझ्याकडे अशी वस्तू आहे म्हणे. कर्ण पण म्हणतोय, अरे धर्मा, खरं तुझ्याकडे एक वस्तू आहे. अरे कोणती वस्तू आहे? अरे पण अशी नाही म्हणे, त्याने जर वस्तू सांगितली तर आम्हाला वचन दे की तू पणाला लावशील. हो म्हणे, जी कोणती वस्तू असेल ना मी पणाला लावायला तयार आहे म्हणे. वचन दिलं. बरं, ते वचन धर्माचं आहे. इतर कुणाचं असतं तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं नसतं. मग आता काय करावं? कोणती वस्तू सांगा आता. त्यांनी सांगितलं द्रौपदी. भीमाला राग आला, चारही पांडवांना राग आला आणि त्या ठिकाणी धर्मराजाला राग आला. अरे स्त्री कुठं पणाला लावण्याची वस्तू असते का? आता काय करावं, चिंताक्रांत झाली आहे. परंतु वचन दिलंय, वचनाला कटिबद्ध आहेत. कवड्या टाकल्या आणि द्रौपदीलाही हारून बसले आहेत. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी दुर्योधन म्हणतोय, अरे हे दुःशासना, बघतोयस का? जा त्या द्रौपदीला घेऊन ये म्हणे. आता ती आपली वहिनी राहिली नाही, ती आपली दासी झाली आहे. दासी झाली म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हा दुःशासन गेलेला आहे. आणि हा त्यावेळेस द्रौपदी ही रजस्वला अवस्थेमध्ये होते. त्यावेळेस हा दुःशासन म्हणतोय, भाभीश्री, तुम्हाला भरसभेमध्ये बोलवलंय. द्रौपदी म्हणते, कुलवाण घराण्यातल्या स्त्रिया भरसभेमध्ये कधी येत नसतात. हो, एवढं बोलून त्या ठिकाणी परत दुःशासन गेला. दुर्योधनाला सांगतोय, वहिनी साहेब यायला तयार नाही. अरे वहिनी कशाची म्हणे? अरे ती माझी दासी झालीये, जा तिला फरफडत ओढत घेऊन ये. आता मात्र त्या ठिकाणी निघाले, कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी निघालाय. आता मात्र त्या ठिकाणी त्या द्रौपदीचे केस पकडले आणि फरफडत फरफडत ओढत ओढत तिला भरसभेमध्ये आणलेले आहे. भरसभेमध्ये आणलेल्या बरोबर त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे पाहते द्रौपदी. माझा कुठला असा अपराध आहे? स्वतःचा अपराध त्या ठिकाणी सगळ्यांसमोर सांगते. माझा असा कुठला अपराध आहे की मला एवढी कठोर शिक्षा या ठिकाणी प्राप्त झाली आहे? सर्व काही वृत्तांत तिने ऐकला होता. मला न्याय हवा या ठिकाणी, पण त्या ठिकाणी राजकर्ते सगळे आज्ञेनी स्वरूपाचे होते. त्या ठिकाणी सत्तेवरला न्याय मिळणार तरी कसा? एकाएकामध्ये एवढं सामर्थ्य होतं की सगळ्या पृथ्वीचा नाश करण्याचं सामर्थ्य एकाएका महात्मे होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य कोणी सामान्य नव्हते. एका बाणामध्ये या त्रिभुवनाचा विनाश करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. परंतु दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी निशब्द झाले होते. बघा, काही गोष्टींनी माणसाने नक्त असावं पण वक्त नसावं. जुन्या माणसांची म्हण आहे. कुणाच्याही शब्दामध्ये, कुणाच्याही खाण्यापिण्यामध्ये आपण काय शर्मिंदेपणा नसला पाहिजे. शर्मिंदेपणा हा आपल्याला बाधक ठरतो. अगदी त्या ठिकाणी अवस्था अशी झालीये, काय करावं काही कळत नाही. कोणी काही बोलत नाही. या द्रौपदीला कोणी थारा देत नाही, कोणी आश्वासन देत नाही. त्या भरसभेमध्ये फक्त एकच व्यक्तिमत्व असं होतं की खऱ्याने बोलणारं होतं. आजही तेच चाललंय. खरं बोलण्यासाठी माणसं घाबरतात. नजरेत येईल मी, माझा घातपात करतील. ऐका, एक वेळेस तुम्हाला शर्मीने मान झुकवावी लागेल. पण तुम्हाला सांगू, आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्याचा कधीही जय असतो. वेळ लागतो पण जय मात्र, विजय मात्र सत्याचाच असतो.
त्या भर सभेमध्ये कोणी बोलण्याचं धाडस करत नव्हतं, पण त्या ठिकाणी बोलणारं फक्त एकच व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे विदुरजी. विदुरजी म्हणले, अरे ए धृतराष्ट्रा, दोन्ही डोळ्याने आंधळायसले का तू? अरे दोन्ही डोळ्यानं आंधळा तर आहेस का नीतीने पण आंधळा झालायस? डोळे उघड, तुझी सून आहे, तुझी सून म्हणजे तुझ्या लेकीप्रमाणे, तुझ्या घरातली आबरू रस्त्यावर जातीये, जागा हो. एवढं बोलले, निघून गेले. कारण की राजधर्म सांगतो, एखाद्या स्त्रीवरती अन्याय जर होत असेल ना, त्या ठिकाणी प्रतिकार करता आला तर करावा, परंतु एखाद्या स्त्रीवरती होणारा अन्याय आपल्या डोळ्याने मात्र कधी बघायचा नाही, त्याचा दोष लागतो. त्यावेळेस मात्र विदुरजी निघून गेले. दुर्योधन म्हणतो, अरे दुःशासना बघतोयस काय? ओढ तिची साडी, विवस्त्र करून टाक तिला. बघा, नीती ज्या वेळेस आपली घासरते ना, त्यावेळेस मात्र अस्तित्व कुठलं शिल्लक राहत नाही. दुःशासनाने त्या ठिकाणी पदराला हात घातलाय. छत्रपतींच्या काळामध्ये एका देशमुखाने हेच कृत्य केलं होतं. एका अबला स्त्रीवरती हात टाकला होता. छत्रपतींनी चौकामध्ये घेऊन त्याला चौरंग केला होता. ही धर्मनीती सांगते. महाराज, या ठिकाणी अगदी अशी अवस्था आहे, परंतु त्या ठिकाणी राज करते, त्या ठिकाणी अधर्मी आहेत, दुराचारी आहेत, दुष्ट वृत्तीचे आहेत. आता कुणाजवळ सांगावायचं? विदुरजी सांगून निघून गेले. दुःशासनाने पदराला हात घातलाय. आता पदर ओढतोय. त्यावेळेस मात्र जोपर्यंत स्वतःचं सामर्थ्य आहे तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी पदर खेचून बसलेली द्रौपदी. परंतु पुरुषांपुढे स्त्रीचं सामर्थ्य काय करणार आहे? त्यावेळेस मात्र दोन्ही हात मोकळे सोडले आणि भगवान परमात्म्याला आवाज दिला. आणि आवाज देऊन त्या ठिकाणी म्हणते, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तुझ्याशिवाय तुझ्या बहिणीचं लक्ष्य कोणी करू शकणार नाही. हे द्वारकाधीश, धावून या. अंतःकरण झालाय. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवली. देवा, माझ्या लज्जेचं रक्षण तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही. आपला
असणाऱ्या तुमच्या बहिणीची लज्जा तुम्हीच राखू शकता. कृपा करा माझ्यावरती. त्यावेळेस भगवान परमात्मा वैकुंठ धामामध्ये नुकतंच जेवणासाठी बसले होते. बसणार एवढ्यामध्ये द्रौपदीची हाक भगवंताने ऐकली. हाक ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता देवाला वाटलंय गरुडाला बोलवावं, गरुडाला येण्यासाठी वेळ लागेल, मग काय करावं. गरुडाचा विचार केला नाही. कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी भगवंतानी धाव घेतली. त्वरा झाली गरुडा, ताकीले मागे द्रौपदीच्या लागी नारायण उठावटी करी स्मरणाचा धावा. का तर माझी द्रौपदी तिथं उघडी होईल. कारण की कौरवांनी द्रौपदीला भर सभेमध्ये आणलंय. कौरवे पांचाळे सभे माझे आणिले, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माहुली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माहुली. कौरवे पांचाळे सभे माझे आणिले, वस्त्रहरण वस्त्रे कैसी झाली माहुली, वस्त्रहरण वस्त्रे कैसी झाली माहुली. त्यावेळेस मात्र द्रौपदी मनोमन भावाने भगवंताला म्हणते, देवा तुझ्या बिन मला सोडवणार कोणी नाही. तुम बिन मोरी कोण खबर रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी रे. तुझ्याशिवाय माझं रक्षण कोणी करणार नाही. त्या क्षणी भगवान परमात्मा वस्त्र झाले. भगवंताने साडीचा वेश धारण केलाय. वस्त्र रूप भगवान की, वस्त्र रूपाने त्या ठिकाणी वस्त्र रूप, वस्त्र कैसी झाली माऊली. प्रत्यक्ष वस्त्राचं साडी रूप धारण केले भगवंताने. त्या ठिकाणी दुःशासन ओढतोय. ओढता ओढता दुःशासन थकला. गुडघ्या एवढा ढीग लागला, कमरेला ढीग लागायला लागला होता, डोक्या एवढा ढीग लागला. कशाचा? साडीचा. सारी में नारी है या नारी ही सारी है, काही कळत नव्हतं. अरे साडी म्हणजे बाई आहे का बाईमध्ये साडी आहे, काही कळत नाहीये. अगदी आज अशा अवस्थेमध्ये काय करावं काही कळत नाही. भगवान परमात्मा येतो बा, येतो. कोण म्हणतो भगवान परमात्मा येत नाही? फक्त आपलं अंतःकरण अगदी त्या द्रौपदी सारखं व्हायला लागतं. जोपर्यंत तिच्या अंगामध्ये सामर्थ्य होतं तोपर्यंत पदर असा घट्ट पकडला होता. पण ज्या वेळेस आता सर्वस्व आपलं, सगळी इज्जतच भगवान परमात्म्याला बहाल केली, भगवान परमात्म्यावरती विश्वास टाकला, देवा तुझ्याशिवाय मला कोणी सोडवू शकत नाही, त्यावेळेस मात्र देव येतोच. महाराज कोण म्हणतं येत नाही? तेवढं आपलं अंतःकरण मात्र भगवान परमात्म्यासाठी एकरूप व्हायला पाहिजे. तेव्हा मात्र देव बरोबर येतो.
कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं। कौन कहते हैं